स्वाध्याय इयत्ता 6वी मराठी पाठ 7वा आपले परमवीर। प्रश्न पहिला 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा सावध का होते? उत्तर शत्रूची 6 सेबर्स जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली हे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा यांना माहीत होते, त्यामुळे ते प्रतिहल्ला करण्यासाठी सावध होते। आ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखांना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती? उत्तर धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखांना उड्डाण करण्यात अडचण आली। तशात शत्रूची विमाने माथ्यावर घोंगावू लागली, गोळ्यांच्या फैरी झडू लागल्या। इ निर्मलजीत शेखांनी निकराची लढाई चालू का ठेवली? उत्तर निर्मलजीत शेखांचे जेट विमान वर झेपावले, त्यांनी हल्लाखोर विमानाचा जोशाने प्रतिकार सुरू केला। शत्रूच्या 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला। जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी त्यांना वेढावले होते, म्हणून निर्मलजीत शेखांनी निकराची लढाई चालू ठेवली। इ निर्मलजीत शेखांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला? निर्मलजीत शेखांना शत्रूच्या शक्तिशाली विमानांनी वेढले होते, त्यांनी निकराची लढाई केली। शत्रूच्या 2 विमानांना अचूक वेध घेतला। शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजीत शेखांनी त्यांच्यावर धाडसी हल्ला केल्यामुळे शत्रू पळून गेले। अशा प्रकारे त्यांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव केला। दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला? उत्तर एका राक्षसाने जंगलातले सगळे पाणी पळून नेल्यामुळे माणसे पाण्यावाचून तडफडू लागली। त्या राक्षसावर साध्या शस्त्रांचा परिणाम होत नव्हता। दधीचींच्या हाडामध्ये अमोल शस्त्र बनवण्याचे दिव्य सामर्थ्य होते। लोकांच्या कल्याणासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यांच्या अस्थिपासून इंद्रवज्र तयार करून राक्षसांचा नाश केला, अशी एक पुराणकथा आहे। प्रश्न दुसरा फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा हे शत्रूशी धैर्याने लढले, याचे 5-6 वाक्यात वर्णन करा। उत्तर श्रीनगर हवाई क्षेत्रामध्ये शत्रूची 6 विमाने हल्ला करण्यासाठी झेपावली। धावपट्टीच्या धुराळ्यामुळे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखांना उड्डाण करता आले नाही। शत्रूची विमाने गोळ्यांच्या फैरी झाडत असतानाच प्राणाची पर्वा न करता शेखांनी आपले नेट विमान वर झेपावून जोमाने प्रतिकार सुरू केला। शत्रूच्या 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला। शत्रू संख्येने जास्त असूनही शेखांनी निकराची लढाई सुरू ठेवली। त्यांच्या धाडसी हल्ल्यामुळे शत्रू पळून गेले, पण या भीषण युद्धात निर्मलजीत शेखा यांनी आपले प्राण गमावले। प्रश्न तिसरा परमवीर चक्र धारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते? उत्तर परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपले बाहू स्फुरण पावतात, त्यामुळे कर्तव्याचा आपल्याला अभिमान वाटतो। त्यांनी जी निरपेक्ष देशसेवा केली व प्राणाचे बलिदान दिले, त्याप्रमाणे आपणही देशासाठी त्याग करावा व देशाची शान वाढेल अशी देशसेवा करावी, अशी प्रेरणा व स्फूर्ती मिळते।
प्रश्न चौथा, आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हाला कोणते साम्य आढळते? उत्तर, आपले परमवीर लोकांच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी सीमेवर जातात आणि पहारा देतात आणि प्रसंगी स्वतःचा जीवही देतात. दधीची ऋषी यांनीही लोककल्याणासाठी त्यांच्या हाडांचे शस्त्र व्हावे म्हणून प्राणाची आहुती दिली. लोककल्याणासाठी प्राणाचे बलिदान करणे हेच साम्य दोघांमध्ये आढळते. प्रश्न पाचवा, परमवीर चक्राची माहिती खालील मुद्द्यानुसार लिहा. परमवीर चक्र, धातू, कापडी पट्टीचा रंग, पदकाची दर्शनी बाजू, पदकाची मागची बाजू, पदकावरील कोरलेले शब्द, भाषा, पुष्प. परमवीर चक्र काश्य धातूचे बनलेले असते. छोट्या आडव्या दांडीवर फिरेल अशी गडद जांभळे कापडी पट्टी असते. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह असते. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी व हिंदी भाषेत गोलाकार कोरलेले असतात. त्यामध्ये 2 कमलपुष्पे असतात. प्रश्न 6, परमवीर चक्र पदकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांनी 6-7 वाक्यात माहिती लिहा. परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मूळच्या युरोपच्या राहणाऱ्या होत्या. भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्या भारतात आल्या. भारतावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांनी भारताचे नागरिकत्व पत्करले. त्यांनी भारतातील कला परंपरेचा अभ्यास केला. मराठी, संस्कृत व हिंदी या भाषा त्या सफाईने बोलत असत. खेळू या शब्दांशी. खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. धोंदवणे, गलिच्छ वस्तीत सर्वत्र माशा घोंगावत होत्या. झेपावणे, काही क्षणातच विदेशी पाहुण्यांचे विमान आकाशात झेपावले. वेध घेणे, धनुर्धारी अर्जुनाने पक्ष्यांच्या डोळ्याचा अचूक वेध घेतला. वेढणे, क्षणात लागलेल्या आगीने शेताला चोहीकडून वेढले. बचावणे, विहिरीत पडलेला मुलगा कसाबसा बचावला. सामोरे जाणे, संकटांना न भीता सामोरे जाणे हेच चांगले. समानार्थी शब्द लिहा. सावध, जागृत, दक्ष किंवा सजग. लढाई, युद्ध. प्रत्यक्ष, समोर. शत्रू, वैरी किंवा दुश्मन. उपक्रम. एक परमवीर चक्र मिळालेल्या 10 महान परमवीरांचा नावाचा तक्ता करा, वर्गात लावा. 1. मेजर सोमानाथ शर्मा. 2. लान्स नायक करमसिंह. 3. नायक यदुनाथ सिंग. 4. सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे. 5. कंपनी हवालदार मेजर पीरू सिंग शेखावत. 6. कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया. 7. मेजर धनसिंग थापा. 8. सुभेदार जोगिंदर सिंग. 9. मेजर शैतान सिंग.
10 कंपनी क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद, 11 लेफ्टनंट कर्नल आदेशर तारोफार, 12 लान्स नायक अल्बर्ट एक्का, 13 फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखा, 14 लेफ्टनंट अरुण खेतरपाल, 15 मेजर होशियार सिंग, 16 नायब सुभेदार बन्ना सिंग, 17 मेजर रामस्वामी परमेश्वरन, 18 लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, 19 ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव, 20 रायफलमन संजय कुमार, 21 कॅप्टन विक्रम बन्ना।